नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. आणि आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांच्या दर्शनाकरता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आज आपल्या बरोबर आहेत. त्यांनी बाप्पांचं मनोभावे दर्शन घेतलं आणि अर्थात निवडणुका जवळ असल्यानंतर तुमच्या आणि माझ्या मनातलाच प्रश्न, थेट पहिला प्रश्न मी तो विचारतोय, काय मागितलं? बाप्पाकडे तर ह्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 27 महिन्यापासून सरकारनं जे काही दिलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी असू द्या, कष्टकऱ्यांसाठी असू द्या, सर्वसामान्य आमच्या एसटीच्या कामगारांसाठी असू द्या, किंवा आमची लाडकी बहीण या बहिणीच्या योजना किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या योजना जेवढ्या ह्या सरकारनं दिल्या, मला असं वाटतं की ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढा रमणारा मुख्यमंत्री कधी बघितला नव्हता. एवढं काम ह्या मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रामुख्याने महायुतीच्या काळामध्ये चालू आहे. ते काम सातत्याने होत राहावं अशीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आणि भविष्यामध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार येऊ अशी आग्रहाची मागणी केलेली. आम्हाला असं कळालं तुम्ही साकडं घातलं. ते साकडं नेमकं काय? नाही, साकडं असं नाही. बघा, राज्यामध्ये 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये ज्या एखाद्या सर्वसामान्य माणसानं मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाल्यानंतर जी कामं करायची असतात आणि बहुतांश सर्वेच्या रिपोर्टनुसार असं कळतं आहे की आजच्या तारखेला तर 1 नंबर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे लोकप्रिय होत आहेत. तर परत एकदा मुख्यमंत्री पदाची संधी त्यांना मिळावी. परंतु शेवटी महायुतीचं सरकार आहे. महायुतीमध्ये जे अंतिम निर्णय होत असतात ते तिन्ही पक्ष मिळून होत असतात. त्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अतिशय चांगल्या प्रकारचं काम ह्या राज्याच्या जनतेसाठी करतायत. परंतु जो निर्णय होईल तो शेवटी अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होईल. परंतु एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून, ठाण्याचा आमदार म्हणून आणि शिंदे साहेबांचा जवळचा सहकारी म्हणून गेली 30 ते 32 वर्ष आम्ही एकत्रितपणे काम करतो आहे. महापालिकेत नगरसेवक म्हणून सुद्धा आम्ही एकत्र काम केलं आहे आणि आता आमदार म्हणून एकत्र काम करतो आहे. ते मुख्यमंत्री झालेत आणि तसेच मुख्यमंत्रीपद कायम राहावे अशी मनापासून एक मित्र म्हणून इच्छा आहे. नाही, त्याबद्दल शुभेच्छा आहेत. पण तुम्ही आता लाडक्या बहिणीचा उल्लेख केला. पण ज्या लाडक्या तिन्ही पक्षातल्या लाडक्या भावांनी मिळून जी योजना बहिणींना देऊ केली, त्याच योजनेबद्दलचा प्रचार प्रसार करत असताना तिन्ही पोस्टरवरती, म्हणजे तिन्ही पक्षांच्या पोस्टरवरती एक स्पर्धा दिसून येते की ही स्पर्धा आमच्या, म्हणजे ही योजना आमच्या वतीने जाहीर करण्यात आली आणि तिथे मुख्यमंत्री हा शब्द हटवला जातो. हे नेमकं काय चाललंय? यामुळे एक चुकीचा मेसेज जात नाहीये? बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तेही सर्वश्रुत झालेले. तुम्ही सर्वसामान्य लाडक्या बहिणीला जरी विचारलं की ह्या महाराष्ट्रातल्या 1,60,00,000पेक्षा लाभार्थी असलेल्या महिलेला जरी तो प्रश्न विचारला की ही योजना कुणाची, तर ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असंच ते म्हणतील. ठीक आहे, प्रत्येक पक्षाचा राजकीय अजेंडा असतो आणि त्या अजेंडानुसार प्रत्येक राजकीय पक्ष काम करत असतात, त्यांना ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु मुख्यमंत्री लाडकी योजना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखालच्या सरकारनं आणलेली आहे. हे अजितदादा पवारही सांगतात, देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगतात. परंतु शेवटी ही योजना तिन्ही पक्षाची मिळून आहे. परंतु त्याचं नाव मात्र मुख्यमंत्री आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख असतात आणि त्यांच्या नावाने ही योजना चालू राहिली. भविष्यामध्ये परत जेव्हा ही योजना कंटिन्यू होईल तेव्हाच मुख्यमंत्री कोणीही जरी असेल तरी योजनेचं नाव हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच राहणार आहे. पण कार्यकर्त्यांचं भलेही आग्रह असेल, त्यांचं असं म्हणणं असेल की नाही आमच्या साहेबांनी केलंय, आमच्या साहेबांनी केलंय, पण यामुळे तुमच्यातच एक वाक्यता नसल्याचा एक मेसेज जात नाहीये का? असं काही कुणी पोस्टरवरती देवा भाऊ लिहितंय, कुणी मुख्यमंत्री साहेब म्हणतंय, कुणी म्हणतंय आमच्या दादांनी ही योजना देऊ केलेली आहे. बघा, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ही प्रत्येक पक्षाचा राजकीय अजेंडा असतो आणि आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त आपल्या नेत्यांना ही योजना कशी अंमलात आणली हे दाखवण्यासाठी तो प्रयत्न असतो आणि ते काही चुकीचं असं वावगं आहे असं मला वाटत नाही. परंतु योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच राहणार आहे आणि ती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये ती योजना चालू झाली हेच सर्वसामान्य महिला म्हणणार आहेत. आणि त्याचबरोबर ही गोष्टीची जी मान्यता आहे हे दोघेही आमचे नेते करत आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये काही एकवाक्यता नाही अगर असं म्हणणं हे तुमच्या मीडियाच्या लोकांचं म्हणणं असणार. कारण आमचा तिन्ही पक्षांचा जोड हा फेविकॉलचा जोड आहे. किती प्रयत्न केला तरी ते तुटणार नाही. पण पारावरच्या गप्पा असं सांगतात गावातल्या की या सगळ्या चित्रामध्ये कुठेतरी, तुम्हाला नाही पण भाजपची फारच इच्छा नाही अजितदादांना सोबत घेऊन जाण्याची आणि कुठेतरी त्यांना बाजूला टाकलं जातंय. हे खरं आहे का? याला तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, आम्ही बघा, आजची परिस्थिती राज्याची फार वेगळी आहे. कधी एवढे पक्ष राज्यामध्ये एक दुसऱ्यांच्या विरोधात लढत नव्हते. महाविकास आघाडीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहे, महायुतीमध्ये सुद्धा 3 प्रमुख पक्ष आहेत.
कोणाला घेतल्याने काय फायदा होतो, कोणाला न घेतल्याने काय फायदा होतो किंवा काय तोटा होतो, ह्याचं गणित जे आहे ते वरिष्ठ किंवा दिल्लीचे श्रेष्ठी आहेत ते ठरवत असतात. आम्ही जरी किती काही प्रयत्न केला किंवा किती काही सांगितलं तरी वरिष्ठांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आमच्यासाठी अंतिम आणि बंधनकारक असतो. त्यामुळे आम्हाला हवं आहे किंवा नको आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा एकत्रितपणे तिघांनी मिळून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं आणि परत एकदा महायुतीचं सरकार यावं अशी आम्ही सगळ्यांनी मिळून आग्रहाची मागणी आमच्या नेत्यांकडे सुद्धा केलेली आहे. प्रताप सरनाईकजी, तुम्ही ठाण्यातले असे नेते आहात की जे तुम्ही स्पष्ट बोलता, एवढ्या ज्यात तुम्ही फार शांत दिसता. ठीक आहे, मान्य आहे, काही गोष्टी असू शकतात, पक्ष नेतृत्वाच्या सूचना असू शकतात, पण या बाबतीत तुम्ही स्पष्ट बोललं पाहिजे की लोकसभेत सहानुभूतीची लाट ही पवारांच्या बाजूने गेली म्हणून अजितदादा तुमच्याबरोबर असण्याचा फटका तुम्हाला बसला नाही का? नाही बघा, मला माझ्या पक्षाचं जर तुम्ही विचाराल तर आमचा जो स्ट्राईक रेट आहे तो स्ट्राईक रेट हा जवळजवळ 3 क्रमांकाच्या पक्षाचा स्ट्राईक रेट आमचा आहे. त्यामुळे आमचे 7 खासदार निवडून आलेले आहे. फक्त लोकसभेमध्ये आम्ही 21-22 महिने मुख्यमंत्रीमध्ये एकनाथ शिंदे साहेब गेले होते आणि 21-22 महिन्याच्या कार्यकाळामध्ये 7 खासदार निवडून आणणे ही काही छोटी गोष्ट नाही हो. म्हणजे आम्हाला किती तुम्ही उपाध्या दिल्या विरोधी पक्षांनी तरी शेवटी ह्या राज्यामध्ये नंबर 1चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरलेले आणि लोकांनी त्यांना आपले लाडके मुख्यमंत्री किंवा आपले जवळचे मुख्यमंत्री, आपला जवळचा सहकारी असं म्हणूनच त्यांना त्या पदावर बघितलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा कायम राहील किंबहुना त्यापेक्षा कैक पटीनं पुढे जाईल. बरं, जागा वाटपाच्या विषयाला घेऊन जरा विचारायचं आहे. छगन भुजबळांनी 3-4 महिन्यापूर्वी एका व्यासपीठावर सांगून टाकलं की 80 ते 90 जागा मिळायला पाहिजेत. आता अर्थात त्या पक्षाचा नेता म्हणून आपण आवाज केलाच पाहिजे किंवा त्या पद्धतीने दबावतंत्र ठेवलं पाहिजे. तुम्ही देखील तुमच्या पक्षाच्या वतीने बोलायला हवं. काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने जागा वाटप होईल, काय आकडा आला पाहिजे? बघा, मला जर तुम्ही विचारलं तर मी स्पष्ट वक्ता हे तुम्हीच जाहीर केलेलं आहे. तुम्हीच सांगितलंय शिंदे साहेबांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा जवळचा सहकारी आहे. मी सुद्धा शिंदे साहेबांना हेच सांगितलं की उगाच जागा वाटप करत असताना 100 जागा, 120 जागा, 150 जागा हा आग्रह न धरता आपल्याला जो कॉन्फिडन्स आहे, ज्या कॉन्फिडन्समध्ये त्या जागा निवडून येऊ शकतील एवढ्याच जागा तुम्ही मागा, जेणेकरून आपल्याला सर्व जागांवर व्यवस्थित लक्ष देता येईल आणि त्या जागा निवडून आणता येईल. कारण शेवटी संख्या किती असेल तर निवडून येणाऱ्या जागा फार कमीच असतात आणि जास्त काही आपल्या पदरात पडतात म्हणून कुठल्याही जागा घ्यायच्या ज्या ठिकाणी आपला काही संबंध नाही, हे पण चुकीचं आहे. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता उमेदवाराची ज्या मतदारसंघात आहे त्या जागाच तुम्ही घ्यावा अशी मी त्यांना माझ्या वतीनं एक मित्रत्वाचा सल्ला दिलेला आहे. काँग्रेसच्या वतीने वडेट्टीवारांनी जाहीर करून टाकलं की 100च्या वरती असणाऱ्या म्हणजे त्या आकडेवारीवरती त्यांचं एकमत झालेलं आहे आणि आता लवकरच जागा वाटपाचा तिढा त्यांच्या वतीनं सुटेल. म्हणजे ते जागा वाटपाच्या मुद्द्याला घेऊन ते लीड घेताना दिसत आहेत, पण अजूनही तुमच्याकडे बैठकांवरती बैठकाच होताना दिसत आहेत. कुठेतरी तुम्हाला उशीर होतोय असं तुम्हाला वाटत नाही? नाही, बिलकुल उशीर वगैरे काही होत नाही. शेवटी काही जागा ज्या असतात त्या जागा अडचणीच्या असतात. तिन्ही पक्षाचे आमचे जे पदाधिकारी त्या मतदारसंघातले असतात ते आग्रही असतात, त्यांनाही समजावण्याचं काम करायचं असतं. परंतु निवडून येण्याची क्षमता असलेली जो पक्ष असतो त्याच पक्षाला ती जागा सोडली गेली पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेब ह्या बाबतीमध्ये फार आग्रही आहेत. त्यामुळे उगाच कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या सांगण्यावरनं ती जागा घ्यायची आणि बिचारा कुणावर तरी अन्याय करायचा आणि ती जागा आपल्या महायुतीची असताना देखील जर चुकीचा उमेदवार दिला तर दुसऱ्याला मिळण्यापेक्षा ती जागा न घेता उमेदवार जो निवडून येईल त्याच्यासाठीच जर ती जागा त्या पक्षाला दिली तर ते योग्य होईल आणि अशा पद्धतीची व्यूहरचना आमच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची चालू आहे आणि लवकरच त्याचा तिढा गणपतीनंतर 2-3 बैठकांच्या सत्रामध्ये ते फायनल होईल. मैत्रीपूर्ण लढती वगैरे ही जी चर्चा नाही हो, मैत्रीपूर्ण लढती मग 288 जागेवर मैत्रीपूर्णच लढते. आमचे विरोधी पक्षाचे जे उमेदवार असतात ते सुद्धा भविष्यामध्ये किंवा भूतकाळामध्ये आमचे मित्रच असतात. मग सगळीकडे मैत्रीपूर्ण लढती वगैरे हा कोणीतरी सोडलेले हे पिल्लू आहेत, असं काही होणार नाही. आमच्या सगळ्या अखंड आणि एकत्रितपणे आम्ही निवडणुका लढू. बरं, थोडं कुटुंबाकडे येतो. तुम्ही तर आमदार आहातच, पुन्हा एकदा तुम्ही पुढल्या रणांगणात दिसणार, पण तुमच्यानंतर घरातलेही पुढलं काही नेतृत्व म्हणजे नगरसेवक तर आहेच तुमच्या घरात एक, पण आमदारकीसाठी म्हणून काही तुम्ही तुमच्या घरात काही तसं विचार सगळं काही मलाच मिळावं ह्या मताचं मी नाहीये. शेवटी प्रत्येक घरामध्ये हे नेतृत्व येत असतंच, परंतु
असं काही मी विचारही केला नाही आणि कशी मागणीही केली नाही. पूर्वेश अतिशय चांगल्या प्रकारचं काम ह्या राज्यामध्ये शिवसेनेचा युवा सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून करतोय आणि राज्यभर तो फिरतोय आणि त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम ग्रामीण भागामध्ये सुद्धा युवा सेनेचं चालू आहे आणि अजून तो शिकतोय. लवकरच शिकल्यानंतर शेवटी भविष्यामध्ये कधी ना कधी कुणाला जी जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी तो योग्यपणे पार पडेल याची मला खात्री आहे. बरं, जाता जाता प्रश्न विचारतो. काही पोल सर्वे समोर येताना दिसत आहेत, ते बहुतांशी महायुतीच्या बाजूने झुकताना दिसत आहेत. खरंच तसं काही चित्र बघायला मिळेल नाही, का? पोलवर जाऊन चालणार नाही किंवा सर्वेवर सुद्धा जाऊन चालणार नाही. मी ह्या सर्वे आणि पोलच्या विरोधामध्ये आहे. कारण बघा, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काय सर्वे होता आणि काय पोल होता आणि काय निर्णय लागला हे तुम्हालाही कल्पना आहे. शेवटी कसं असतं की सर्वसामान्य जनतेला निवडणुकीच्या तारखेला जो निर्णय घ्यायचा असतो तो निर्णय सर्वसामान्य जनता घेत असते. त्यामुळे निवडणुकीला अजून अंदाजे 2 महिन्याचा कालावधी आहे. ह्या 60 दिवसामध्ये काही राजकीय घडामोडी ह्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे होत राहतात. त्यामुळे पोल किंवा सर्वेच्या मागे न जाता मला असं वाटतं कार्यकर्त्यांनी काम करत राहायचं. जे आमच्या पक्षाचे सर्व आमदार आहेत त्यांनी काम करत राहायचं आणि आपण कसे परत एकदा निवडून येऊ ह्यासाठी प्रयत्न करायचे. पण एक गोष्ट मात्र नक्की, पोल किंवा सर्वेचा विचार न करता ज्या पद्धतीनं महायुतीच्या सरकारनं आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो ह्या महाराष्ट्रावर चांगला एक पायंडा पाडलेला आणि चांगल्या प्रकारचं काम राज्यामध्ये एखादा मुख्यमंत्री कसा करू शकतो असं जर उदाहरण कुठल्याही म्हणजे देशामध्ये असेल तर ते फक्त महाराष्ट्र आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अतिशय प्रभावी आहेत आणि त्यांच्या नावावर सर्वसामान्य जनता महायुतीला निवडून येईल. परत एकदा महायुतीचं सरकार येईल आणि प्रामुख्यानं लाडक्या बहिणींचा वाटा फार मोठा असेल असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा.